नमस्कार मित्रांनो. आज मी तुम्हाला बिरबलाची एक छानशी गोष्ट सांगणार आहे. काय झालं माहिती आहे, बिरबलाची हुशारी सगळ्या जगात पसरली होती. आणि मग एका मोठ्या राज्यातून देशातून बादशाला पत्र आलं की तुमच्या देशात तुमच्या राज्यात जर बुद्धी असेल, हुशारी असेल, अक्कल असेल तर आम्हाला 2 घडे अक्कल पाठवा. मग बिरबल म्हणाला, बादशाह तुम्ही काही चिंता करू नका, 2 घडे अक्कल पाठवायचे ना आपण पाठवू. बादशाह म्हणाला, अरे बाबा, अक्कल कुठे माठामध्ये पाठवता येत असते का? अरे माठात कशी अक्कल पाठवणार? तर बिरबल म्हणाला, तुम्ही काही चिंता करू नका. तर आपण काय करू, तुम मी तुम्हाला तर बिरबल म्हणाला, बादशाह तुम्ही काही चिंता करू नका, आपण त्यांना 2 घडे काय 4 घडे अक्कल पाठवू म्हणे. फक्त माझे काही नियम असतील ते तुम्ही त्यांना सांगा. ठीक आहे म्हणे. मग बादशाहने त्यांना सांगितलं, बिरबलाचे काही नियम आहेत, त्या नियमाप्रमाणे तुम्हाला 4 घडे अक्कल मिळू शकेल. मग बिरबलाने सगळं सांगितलं की 2 महिने लागतील, 2 महिन्यामध्ये आम्ही तुम्हाला 4 घडे अक्कल पाठवून देऊ. आणि मग काय, बिरबल लागला कामाला. आणि त्यांनी काय केलं की 4 कुंभाराला सांगून 4 माठ बनवले. त्या माठाचं तोंड एकदम बारीक बनवलं आणि माठ असा मोठा. नंतर शेतात गेला, शेतामध्ये काही बी पेरले आणि मग ती झाडं उगवली, त्याला फुलं आली. फुलं आल्यानंतर मग अकलीचे झाडं पेरले म्हणून सांगितले आणि मग त्याचं काम सुरू झालं. मग 2 दिवस मग हळूहळू हळूहळू बिरबलाचं काम चालू झालं. बादशाह त्याला विचारू लागला, अरे आपल्याला तर चीनच्या देशामध्ये अक्कल पाठवायची आहे, 4 घडे कशी पाठवणार, तू काय करतोय? बिरबल म्हणाला, तुम्ही काही चिंता करू नका, मी आता त्याची पूर्ण व्यवस्था केलेली आहे आणि आपण आता 2 महिन्यामध्ये त्यांना अक्कल पाठवून देऊ. ठीक आहे. आणि मग 2 महिने झाले. मग अकबर म्हणाला, बिरबलला काय झालं? बिरबल म्हणाला, ठीक आहे, 4 घडे अक्कल तयार आहे, पार्सल तयार केलं आणि मग ते 4 घडे अक्कल चीन देशामध्ये पाठवून दिलं. चीन देशामध्ये गेल्यानंतर त्या राजाने ते उघडून पाहिलं. अरे ह्या बिरबलांनी तर आपल्याला ही अक्कल पाठवली, पण आता याचं काय काय त्याच्याबरोबर लेटर आलं, ते लेटर वाचा. त्यांनी सांगितलं, बिरबलांनी लिहिलं होतं, महाराज तुम्ही या घड्यातून अक्कल काढून घ्या, पण अक्कल काढताना घडा फुटला नाही पाहिजे किंवा काही झालं नाही पाहिजे. घड्यातून अक्कल काढून घ्या आणि तुमचे आम्ही काम पूर्ण केलेलं आहे. तर तो ठीक आहे म्हणला. पण तो विचार करू लागला, आता या घड्यामधली अक्कल काढायची कशी? हे काय आहे? मग त्याने उघडलं, बघतो तर काय, त्या घड्यामध्ये डांगर होते. तो म्हणे, अरे हे एवढे मोठे डांगर आतमध्ये गेले कसे आणि आता हे आतून काढायचे कसे? मग त्याने परत पत्र पाठवलं बिरबलाला, तर बिरबला तुम्ही याच्यामध्ये ते टाकलंय ते बाहेर काढायचे आमच्याकडे काही उपाय नाही आणि याला न पडतं बाहेर कसं काढता येईल? तेव्हा बिरबल म्हणाला, हीच तर आमची अक्कल हुशारी आहे. आणि मग चीनचा राजा म्हणाला, खरंच बिरबला तू हुशार आहेस आणि तू जे पाठवलंय ते आतमध्ये कसं टाकलं ते आम्हाला समजून सांग. तेव्हा बिरबल म्हणाला, मी काही केलेलं नाही, तुम्ही डोकं लावा, हुशारी लावा आणि शोधून काढा मी कसं पाठवलं ते. झाली आमची गोष्ट. कशी वाटली आमची गोष्ट? लाईक शेअर करा.